नागपूरच्या हिट अँड रन्स प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं नाव समोर आल्यानं राज्याचं राजकारण अगदी ढवळून निघालं। यावेळी संजय राऊत आणि सुषमा अंधारेंनी अनेक प्रश्न उपस्थित करून भाजपला चांगलंच कोंडीत पकडलं होतं। यावर बावनकुळे यांनी स्वतः स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की नागपुरातील हिट अँड रन प्रकरणातील वाहन माझ्या मुलाच्या नावावर आहे, हे मीच पोलिसांना सांगितलं। या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा करावी अशीच भूमिका घेतली आहे। त्यात माझा मुलगा असेल तर त्याचीही चौकशी करावी। सुदैवाने या अपघातात कसलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र तरीही अपघात गंभीर होता व त्याची पूर्ण पारदर्शीपणे चौकशी करावी। मी त्यात कसला दबाव वगैरे टाकण्याचा विषयच नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। तर आता पुन्हा याच प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी एक सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे। सुषमा अंधारे यांनी पोस्ट करताना म्हटलं आहे की हा व्हिडिओ तसा जुना पण नव्याने पोस्ट करण्याचं कारण की बावनकुळे कार अपघात प्रकरणात ज्या डीसीपी राहुल मदने यांनी पत्रकार परिषद घेतली आणि संकेत बावनकुळे गाडी चालवत नव्हता असं सांगितलं, त्याच डीसीपी राहुल मदने यांना 18 ऑक्टोबर 2023 रोजी भाजपच्या युवा नेत्याने पुष्कर पोरशेट्टीवारने नागपूरला फडणवीस साहेबांच्या बंगल्यावरच धक्काबुक्की केली। पण नंतर हे प्रकरण दाबून टाकण्यात आलं। तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी अमितेश कुमार यांनी माध्यमांना सांगितलं की संबंधित पुष्कर पोरशेट्टीवारने डीसीपी राहुल मदने यांची माफी मागितली आहे असं म्हणत प्रकरणावर पडदा टाकला। हे विचार करण्यासारखं आहे की या ठिकाणी जर कोणी सामान्य व्यक्ती असती तर एका पोलीस अधिकाऱ्यावर हात टाकला म्हणून त्याला किती दिवसांसाठी आणि किती वर्षांसाठी आत टाकले असते कल्पना केलेली बरी। याच्या बहुतांश बातम्या व्हिडिओ डिलीट करण्यात आल्या आहेत। पोलिसांवरचा दबाव समजून घ्या असं म्हणत सुषमा अंधारेंनी पुन्हा एकदा भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे। यावर भाजप काय प्रत्युत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू विसरू नका। धन्यवाद।